नमस्कार, मी मुख्य संपादक संपय जाधव. आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्र. कोल्हापूर जिल्ह्यातील व आजरा तालुक्यातील शंकेश्वर बांधा राष्ट्रीय महामार्ग या राष्ट्रीय दुपदरी महामार्गावर आजरा MIDC येथे टोल उभा केला आहे. या टोल रूपी वसुलीला विरोध म्हणून आजरा संघर्ष समितीच्या वतीने सर्वपक्षीय मोर्चा आज दिनांक 23 रोजी काढण्यात आला. या मोर्चाला आमदार प्रकाश आंबेडकर, माजी आमदार KP पाटील, तसेच AY पाटील, त्याचबरोबर आजरा तालुक्यातील सर्वपक्षीय नेते या मोर्चाचे नेतृत्व आजरा टोल संघर्ष समितीने केलं. यावेळी बोलताना टोल हद्दपार झालाच पाहिजेत या बाबीवर ठाम राहत आजऱ्यामध्ये आज संघर्ष समितीचा मोठा मोर्चा संपन्न झाला. त्यांचं अभिनंदन एकदा राहा त्यांच्यासाठी. या संकेश्वर बांधा रोडवरती ज्या पद्धतीने NHAIच्या वतीने हा उभारणी करण्यासाठी राज्य शासनाकडून हस्तांतरण झालं, हस्तांतरणानंतर काम सुरू झालं, भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली, रस्ता अत्यंत चांगल्या पद्धतीचा सुरू झाला, लोकांचे पैसे काही दिले काही द्यायचे आहेत आणि दरम्यानच्या काळामध्ये ज्या पद्धतीने जिथं आपण उभारलोय तिथे एक जो टोल उभा राहतो त्या टोलमुळे आपण सगळेजण अस्वस्थ झालो. टोल कुणाला आहे तर गोव्याला जाणाऱ्या लोकांना, फटका कुणाला आहे तर आमच्या सगळ्या आजरेकरांना आहे. आणि म्हणूनच आपण सगळेजण ज्या पद्धतीने जागा झालो त्या जागा झाल्यानंतर त्याचा संघर्षाचा निकाल लागेपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी थांबायचं नाही अशा पद्धतीचा निर्धार करून आजच्या मोर्चात आपण सगळेजण उठूया. या मोर्चाच्या संघर्ष समितीचं नेतृत्व हे संघर्ष समितीनेच देशात केलं पाहिजे. कारखाना लाभार्थी आहे त्यामुळे ते तुम्हाला मदत करणारच. आम्ही आमदार आहे त्यामुळे आमचं कामच आहे तुमच्या हाक्याला होऊ द्यायचं. इथल्या व्यापाऱ्यांनी तुम्ही हाक मारल्यानंतर यायचंच आहे कारण त्यांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. राजकीय सगळ्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे कारण हा सार्वजनिक आणि सामाजिक विषय आहे. त्यामुळे आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत, तुमच्या सगळ्यांच्यातले तुमच्या समितीचे एक कार्यकर्ते आहोत. अशा पद्धतीने आम्ही सगळेजण काम करू. 3 मुद्द्यांवरती ज्यावेळेला प्रांत ऑफिस बरोबर आमची मीटिंग झाली तहसीलदार कार्यालयामध्ये, त्यामध्ये काही मुद्दे संपत देसाईंनी, काही मुद्दे सुधीर भाऊनी आणि काही मुद्दे मुकुंद दादांनी आणि अन्य कोणी जबाबदार माणसांनी जे सांगितले ते अत्यंत महत्त्वाचे. मोर्चाची सगळी एकूण रूपरेषा आणि आंदोलनाची सगळीच्या सगळी रूपरेषा याच्यावरतीच ठरली पाहिजे आणि आपण सगळेजण पुढे गेलो पाहिजे. आजपर्यंत एकतर्फी संवाद होता. शासनच सगळे GR काढत होते, नोटिफिकेशन काढत होतं आणि त्याप्रमाणे भूसंपादनाची प्रक्रिया होती. दुसऱ्या बाजूला आम्ही कधी त्याला विचारायला गेलोच नव्हतं हे का, हे कशासाठी आणि कोणत्या मुद्द्यांवरती करताय, ज्याचा उल्लेख सन्माननीय संपत देसाईंनी केला की पलीकडच्या बाजूला नोटिफिकेशन काढत असताना हे एका बाजूला जर काय हा हायवे असेल, हा 4 लेन हायवे आहे, 6 लेन हायवे आहे, याच्यासाठी जर काय त्या सुविधा द्यायच्या असतील तर त्याचे रूल रेग्युलेशन्स काय याच्याबद्दलची स्पष्टता काहीच नाही. जर हे नसेल तर पहिल्यांदा त्या सगळ्या सुविधा दिल्या पाहिजेत, बायपास रोड्स दिले पाहिजेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या सुविधा दिल्या पाहिजेत. त्या जर नसतील तर कोणत्याही परिस्थितीमध्ये पहिल्यांदा याला नॅशनल हायवे म्हणायलाच आम्ही तयार नाही. इथून आपल्याला सुरुवात करावी लागेल. पहिला मुद्दा झाल्यानंतर दुसरा मुद्दा आहे. बरेच दिवस हा रस्ता काम थांबलेलं होतं. कशासाठी थांबलेलं होतं तर मधल्या पट्ट्यातल्या फॉरेस्टची परमिशनच मिळत नव्हती. लोक हवालदिल होते. मी स्वतः एकदा कॉन्झर्वेटरांच्याकडे बैठक लावलेली, दोन्हीकडच्या DFOला घेऊन ज्या पद्धतीनं तराटणी देऊन आम्ही सांगितलं त्यामुळं एका मुद्द्यावर फॉरेस्ट तयार झालं. रस्ता आहे तेवढाच ठेवायचा आणि हे रस्त्याचं काम करायचं. रस्ता आहे तेवढाच ठेवायचा आणि रस्त्याचं काम सुरू करायचं म्हटल्यानंतर ज्या पद्धतीच्या रूल रेग्युलेशन मध्ये किंवा जे ठरलेलं आहे त्या ठरलेल्या प्रक्रियेमध्ये तशा पद्धतीचा रस्ता तुम्ही आम्हाला देतच नसेल तर टोल लावायचा अधिकार तुम्हाला कोणत्याही किमतीवरती नाही. मुद्दा क्रमांक 2 आणि मुद्दा क्रमांक 3, गडिंग्लजच्या लोकांना पैसे चांगले मिळाले त्यांनी आमच्या अधिकाऱ्यांनी काही घोडं मारला असेल तर पहिल्यांदा त्याच्यासाठी सुद्धा फेर सुनावण्या झाल्या पाहिजेत. कलेक्टरांच्याकडे निवेदन देऊया. आदरणीय मुस्लिम साहेबांनी आपल्या सर्वांची बैठक लावली, त्या बैठकीमध्ये सुद्धा आपण हे सगळे मुद्दे मांडूया. भूसंपादनाचे पैसे योग्य पद्धतीने पूर्ण केल्याशिवाय इथे अजिबात कुठल्या टोलवाल्यांनी यायचं नाही. अशा पद्धतीच्या 3 मुद्द्यांवरती आपण सगळेजण कामाला लावूया एवढ्या पद्धतीची विनंती आपल्याला करतो. संघर्षाची सुरुवात आहे. एका बाजूला जन आंदोलन असेल, दुसऱ्या बाजूला राजकीय लढाई असेल आणि तिसऱ्या बाजूला कायदेशीर लढाई सुद्धा आपल्याला लढायला पाहिजे. अशाच पद्धतीनं कोल्हापूरला IRBचा टोल होता आणि त्या IRBच्या टोलसाठी कोल्हापुरात जायचं असेल तर आम्हाला सगळ्या
कोल्हापूर शहराच्या आजूबाजूच्या सगळ्या तालुक्यातल्या लोकांना जावं लागत होतं. त्यावेळेला ज्या पद्धतीचं आंदोलन आम्ही केलं, कॉम्रेड गोविंदराव पानसरे, प्राध्यापक एन डी पाटील, तत्कालीन खासदार सदाशिवरावजी मंडलिक साहेबांच्या निमित्तानं जिल्ह्यातला सगळ्याच्या सगळा जिल्हा एकवटला आणि बघता बघता आयआरबीला आम्ही हाकलून घालवलं. आज तेच रिपिटेशन आपल्या सगळ्यांना करायचं आहे. कृती समितीच्या नेतृत्वाखाली टोल हटाव आणि आजराकर कोणत्याही परिस्थितीमध्ये टोल देणार नाही, एवढ्याच मुद्द्यावरती आपण ही लढाई चालू करूया. आज जी सुरुवात आहे त्या सुरुवातीची 2-3 टप्पे अजून व्हावे लागतील. एका बाजूला परवा दिवशीच्या मीटिंग नंतर प्रोसिडिंगची तयार झाली, ती मी आपल्याला दाखवतो. आपले मुद्दे त्याच्यामध्ये ऍड करून उद्या होणाऱ्या नितीन गडकरी साहेबांच्या बरोबरच्या चर्चेमध्ये सुद्धा आपल्याला सगळ्यांना ह्या मुद्द्यावरती जावं लागेल. केवळ नितीन गडकरी साहेबांच्यावर थांबून चालणार नाही. एखाद्या वेळेस कोर्टात सुद्धा वकील संघटनेच्या लोकांनी फक्त इथंच नाही तर राज्य शासनाच्या विरोधात, हायकोर्टात आणि केंद्र शासनाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा जावं लागलं तर त्याची तयारी करूया आणि त्या पद्धतीने सुद्धा आजऱ्याचा टोल पॅटर्न देशभरामध्ये प्रसिद्ध करूया अशा पद्धतीची विनंती करतो. कारण मी आपल्याला सांगतो, दुसऱ्या बाजूने ह्या सगळ्या गोष्टींसाठी कधी विचारच नव्हती. या निमित्तानं आपण सगळेजण जागे झालोय. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये हा टोल तर आपण देणार नाही म्हणजे नाहीच. त्यासाठी संघर्ष समितीच्या वतीने आपण काम करूया, पण आपला पॅटर्न सगळ्या देशभरात गेला पाहिजे. यासाठी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने उद्या जिथे जिथे टोल होतील त्याचे निकष, तिथल्या लोकांची संमती, तिथल्या लोकांच्या बरोबर ज्या काही सुविधा द्यायला पाहिजे त्या सुविधा आणि आजऱ्यातल्या माणसाला म्हणण्यापेक्षा त्या तालुक्यातल्या त्या भागातल्या लोकांचा आमचा काय संबंध. आमच्यातले किती लोक गोव्याला जातात, आमचे सगळे लोक हे आजऱ्यात जातात. आमच्या आजऱ्यातले सगळे लोक हे शेतीच्या, आमचे शेतकरी असल्यामुळे कारखान्यात जात आहेत, वेगवेगळ्या नात्या गोत्याच्या निमित्तानं अलीकडच्या पलीकडच्या गावात जात आहेत. मोर्चाच्या निमित्तानं या सगळ्या लढाईच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने यश घेऊन आजऱ्याचा टोल पॅटर्न हा संपूर्ण देशभरामध्ये सिद्ध करण्यासाठी आपण सगळेजण कृती समितीच्या नेतृत्वाखाली काम करूया आणि त्या सगळ्यासाठी आपण सज्ज राहूया. कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्या दिवशी प्रांताच्या वरची मीटिंग झाली त्या दिवशीच आपण सांगितलं की टोलचं काम बंद. त्या दिवशीपासून टोलचं काम बंद झालं. कदाचित उद्या परवा 2-4 दिवसानंतर कधीतरी त्या टोलच्या सगळ्या कामकाजाच्या बाबतीतली सगळी प्रक्रिया पुढे गेल्यानंतर हा टोल इकडे तिकडे आणायचा सुद्धा प्रयत्न करतील. त्या सगळ्या प्रक्रियेला स्टे देणं, पालकमंत्री मुश्रीफ साहेबांच्या बरोबर आदरणीय चंद्रकांत दादांना सुद्धा विनंती करणं आणि नितीन गडकरी साहेबांकडची बैठक लावणं, त्या बैठकीच्या माध्यमातून समन्वयाचा तोडगा, कायदेशीर प्रक्रियेतून त्याला ब्रेक लावायचा तोडगा आणि जन आंदोलनातून जनतेची ताकद दाखवण्याचे काम, या तिन्ही गोष्टी संयुक्तपणाने करून कोणत्याही परिस्थितीमध्ये हा लढाई यशस्वी करण्याची सुरुवात आज या आजऱ्याच्या टोल नाक्यावरती आपण सगळेजण करतोय. त्याला तमाम सगळ्या आजरेवासियांनी साथ द्यावी आणि आपण सगळ्यांनी म्हणून हा टोल हटवल्याशिवाय थांबायचं नाही, एवढाच निर्धार करून थांबूया. किशोर बांधा महामार्ग जाहीर झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना संभ्रमावस्था निर्माण होती. म्हणून आजरा तहसीलदार कार्यालयामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, ठेकेदार कंपनी, आजरा तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या अनेक बैठका झाल्या. पण या बैठकीमध्ये अजून देखील राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी टोल कुठं होणार आणि त्यांचा कुठला तो 3D नकाशा दाखवतो म्हणून आजपर्यंत काय या माणसाने अजूनपर्यंत 3D नकाशा दिलेला नाही. म्हणजे आमच्या आजरा तालुक्याच्या सर्व नागरिकांच्या हातावर तुरी देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे या राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी केलंय. त्याचबरोबर या आजरा तालुक्यामध्ये भूसंपादनाची ज्यांची जबाबदारी होती त्या प्रांताधिकारी मॅडम यांनी सुद्धा खरं म्हणजे आमच्या आजरा तालुकावासियांची फसवणूक केली असं मला म्हणायचं आहे. कारण प्रांताधिकारी मॅडम तुम्ही प्रमुख असताना सुद्धा आजपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला त्या गेलेल्या जमिनीचे पैसे मिळाले नाहीत किंवा त्यांच्या समस्याचं निराकरण झालेलं नाही. खरं म्हणजे 1 एप्रिल 2024 रोजी शिवसेनेच्या वतीनं पहिलं निवेदन मी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना दिलं होतं. म्हणून मुंबईला जातोय, पुण्याला जातोय, त्याच्यावर तुम्ही टोल लादत असाल तर तो टोल आम्ही अजिबात खपून घेणार नाही. आज फक्त हा इशारा मोर्चा आहे. आज या इशारा मोर्चा आहे. आम्ही शांततेनं, अतिशय मुद्देसूद पद्धतीनं, शांतपणे आमची भूमिका आपल्या समोर ठेवलेली आहे. या भूमिकेच्या आधारावर तुम्ही तातडीनं निर्णय घेतला पाहिजेत आणि जर निर्णय नाही झाला तर मात्र आंदोलन अजून तीव्र होईल. या कोल्हापूर जिल्ह्याचा इतिहास तुम्ही विसरू नका. या कोल्हापूर जिल्ह्याला लढण्याची एक मोठी परंपरा आहे. मग ते एन डी पाटील असतील किंवा कॉम्रेड गोविंद पानसरे असतील, यांनी या महाराष्ट्राला, या देशाला लढण्याची परंपरा दिली आहे आणि या परंपरेची सगळे आम्ही शेतकरी पाईक आहोत. आम्ही तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे ठासून सांगण्यासाठी आता या ठिकाणी आपण चर्चा करणार. आणि या ठिकाणी एवढंच सांगतो की आपण काही झालं तरी जोपर्यंत आजरा तालुक्यातल्या जनतेला
संपूर्ण टोल माफी मिळत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन चालूच ठेवायचं. बरोबर आहे ना? वास्तविक पाहता नॅशनल हायवेचा जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे टोल सेंटर जे होईल त्या सेंटर पासून 20 किलोमीटरच्या हद्दीतल्या सर्व नागरिकांना टोलमुक्त प्रवेश हा कायद्यानं दिलेला आहे. आता हायवे अथॉरिटी दादानी सांगितलं की 340 रुपये घेतो असं म्हणतात. 340 रुपयाला मासिक पास देणार आहे. आता एक उदाहरण म्हणून घेऊया. जर घाटकरवाडीचा एखादा माणूस एखाद्या कामासाठी 1 दिवसासाठी आजऱ्यात येणार असेल तर त्याने 340 रुपये भरून येणं संयुक्त होईल का? निश्चितच ते होणार नाही. आमच्या संघर्ष समितीने चांगल्या पद्धतीने केला आणि त्यासाठी आजरा तालुका व्यापारी असोसिएशन यांनी संपूर्ण आजरा बंद करून आम्हाला जे बळ दिलं त्याबद्दल आमच्या संघर्ष समितीच्या वतीनं आमच्या व्यापारी मंडळाचं मी हार्दिक अभिनंदन करतो. टाळ्या वाजवून त्यांचं भावानं स्वागत करूया. आणि खऱ्या अर्थानं या आंदोलनाला बळ आमच्या व्यापारी मंडळाने दिलं. आज वकील संघटनेने आम्हाला पाठिंबा दिलाय त्यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करूया, अभिनंदन करूया. आजरा साखर कारखान्याचे सगळे कर्मचारी संघटना आणि संचालक मंडळ यांनी आम्हाला पाठिंबा दिलाय त्याबद्दल त्यांचंही आपण अभिनंदन आणि स्वागत करूया. आजरा साखर कारखाना ऊस वाहतूकदार संघटना यांनी आम्हाला पाठिंबा दिलाय. खऱ्या अर्थानं त्यांच्या मानकुटीवरचा प्रश्न आम्ही सोडवायचा प्रयत्न केलाय आणि म्हणून त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलाय त्याबद्दल त्यांचंही आपण स्वागत करूया, अभिनंदन करूया. खऱ्या अर्थानं आपण ह्या टोलच्या संदर्भामध्ये किंवा संकेश्वर बांधा हायवेच्या संदर्भामध्ये हा हायवे चालू व्हायच्या अगोदर सुद्धा पहिल्यांदा गडिंग्लज आणि आजऱ्यामध्ये बैठका झाल्या आणि मगाशी आता युवराज पवारांनी सांगितलं त्या अधिकाऱ्यांनी त्या बैठकीच्या मध्ये जे सांगितलं त्याचं कुठेही पालन केलेलं नाही म्हणून हा आजचा उद्रेक झाला. मुश्रीफ साहेबांनी एक बैठक गडिंग्लजमध्ये घेतली. त्यांना अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही टोल होऊ देणार नाही आणि मुश्रीफ साहेबांनी सुद्धा सांगितलं की टोलचा हा विषय नाही आहे. पण बांधकाम व्हायच्या अगोदर टोलच्या इमारती आणि त्यांचे सगळे यंत्रणा उभारायला लागली आणि म्हणून या सगळ्या यंत्रणेवर राष्ट्रीय महामंडळावर कुणाचं नियंत्रण आहे हेच अद्याप समजायला नाही. आमच्या राज्य सरकारला ही मंडळी विचारायला तयार नाही आणि म्हणून इथल्या गोरगरीब जनतेला ओरबडून खायचा निर्णय जर हे राष्ट्रीय महामंडळ घेत असेल टोलमुक्त संघर्ष समितीचा टोलमुक्त संघर्ष समितीचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा. धन्यवाद.